म्यानमारमधल्या मंडालेच्या तुरुंगातील ती अंधारी, ओलसर आणि अत्यंत एकाकीची खोली. बाहेर ब्रिटिश सरकारचा कडक पहारा, चारही बाजूंनी विझून गेलेली शांतता आणि वयाची 50 ओलांडलेला एक कणखर भारतीय पुरुष. हातात पेन्सिल आणि कागदाचे काही ताव घेऊन हा माणूस मान खाली घालून तासनतास लिहत बसायचा. इंग्रज सरकारने ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं, ज्यांना देशापासून दूर मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षासाठी काळ्या पाण्याची शिक्षा दिली, ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक. पण अशा कठीण, अत्यंत प्रतिकूल आणि मानसिकदृष्ट्या मोडून टाकणाऱ्या वातावरणात टिळकांच्या मनात निराशेचा एकही किरण नव्हता. उलट त्यांच्या आत एक वैचारिक वादळ उठलं होतं. ते वादळ होतं हजारो वर्ष जुन्या भगवद्गीतेच्या खऱ्या अर्थाचा शोध घेण्याचं. या एकाकी खोलीत केवळ स्वतःच्या अथांग बुद्धिमत्तेच्या बळावर टिळकांनी एक असा ग्रंथ लिहिला ज्याने पुढे जाऊन संपूर्ण भारताची विचारसरणी बदलून टाकली. त्या ग्रंथाचे नाव म्हणजे गीता रहस्य. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाचन वेड या YouTube चॅनलवर. गीतेवर आजवर शेकडो टीका आणि भाष्य लिहिली गेली होती. मग लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात बसून पुन्हा एक नवीन भाष्य लिहिण्याची गरज का भासली? हाच प्रश्न या संपूर्ण महाग्रंथाचा गाभा आहे. शतकानुशतके भारतामध्ये एक असा समज पसरला होता की भगवद्गीता हा ग्रंथ केवळ वृद्धापकाळी वाचायचा आहे, किंवा संन्यास घेण्यासाठी आहे, किंवा संसार सोडून देवाची भक्ती करण्यासाठी आहे. लोकांनी गीतेला केवळ मोक्ष मिळवण्याचे साधन मानले होते. पण टिळकांनी विचार केला की जर गीता ही संसार सोडण्यासाठी किंवा संन्यासासाठी सांगितली असती तर श्रीकृष्णाने ती युद्धभूमीवर अर्जुनाला का सांगितली असती? अर्जुनाला तर समोर उभ्या असलेल्या युद्धाला तोंड द्यायचं होतं. मग अशा ऐन युद्धाच्या प्रसंगी जेव्हा रथावर बसलेला महान योद्धा धनुष्यबाण खाली ठेवून हतबल होऊन बसतो, तेव्हा त्याला संन्यास घ्यायला सांगणे शक्य आहे का? नक्कीच नाही. या एकाच प्रश्नाने टिळकांना गीतेच्या मुळाशी जाण्यास प्रवृत्त केलं आणि त्यातूनच जन्म झाला कर्मयोगशास्त्राचा. जेव्हा आपण भारताच्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की इंग्रजाच्या गुलामीत असलेला भारतीय समाज आळशी, नशीबवादी आणि आगतिक झाला होता. लोक स्वतःच्या दुःखाला, गुलामीला आपले नशीब मानून गप्प बसले होते. आपण काहीच करू शकत नाही, सर्व काही देवाच्या हातात आहे, किंवा संसार हा मिथ्या आहे, अशी पळवाटा शोधणारी मानसिकता आपल्या समाजात पसरली होती. लोकमान्य टिळकांनी पाहिले की ही मानसिकता बदलल्याशिवाय देश स्वतंत्र होऊ शकत नाही. भारतीय समाजाला पुन्हा पराक्रमाची, कर्तव्याची आणि कर्माची आठवण करून देणं गरजेचं होतं. म्हणूनच त्यांनी मंडालेच्या तुरुंगातील आपल्या एकांतवासाचा वापर करून गीतेचा सखोल अभ्यास केला आणि जगाला सांगितलं की गीता हा संन्यास शिकवणारा ग्रंथ नसून निष्काम कर्म करायला लावणारा, म्हणजेच कर्मयोग शिकवणारा जिवंत ग्रंथ आहे. कथेची सुरुवात होते कुरुक्षेत्राच्या रणांगणापासून. दोन्ही बाजूला भव्य सैन्य उभे आहे. शंखाचे नाद होत आहेत. हत्तींचे चित्कार आणि घोड्यांच्या टापांचा आवाज घुमतो आहे. महाभारतातील सर्वात मोठा संग्राम सुरू होणार आहे. पांडवांचा श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन आपल्या रथात बसून सैन्याची पाहणी करण्यासाठी पुढे येतो. पण जेव्हा तो समोर पाहतो तेव्हा त्याला शत्रूच्या रूपात कोण दिसतात? त्याचे स्वतःचे आजोबा भीष्म पितामह, ज्यांच्या मांडीवर तो खेळला होता. त्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली होती. त्याचे भाऊ, मित्र आणि नातेवाईक. हे दृश्य पाहून अर्जुनाचे मन हेलावून जाते. त्याचे हात थरथरू लागतात. हातातून गांडीव धनुष्य गळून पडते. अर्जुनाचा चेहरा फिकट पडतो आणि तो रथाच्या मागच्या भागात खचून बसलेला असतो. तो श्रीकृष्णाला म्हणतो, मला हे राज्य नकोय, मला हे सुखही नकोय. आपल्याच लोकांना मारून मिळणाऱ्या विजयापेक्षा मी भीक मागून जगणे पसंत करेन. मी हे युद्ध करणार नाही. हा अर्जुनाचा विषद होता. त्याचे मानसिक खचणे होते. पण वरवर पाहता अर्जुनाचे बोलणे अतिशय अहिंसक, दयाळू आणि धार्मिक वाटत होते. अर्जुनाला वाटत होते की तो धर्माचे पालन करत आहे. पण श्रीकृष्ण अर्जुनाचा हा भ्रम एका क्षणात ओळखतात.
श्रीकृष्ण त्याला सांगतात की अर्जुना, ही तुझी दया नाही, हा तुझा अहिंसा धर्म नाही, तर हा तुझा भित्रेपणा आहे, तुझा मोह आहे आणि ऐन वेळी कर्तव्यापासून पळून जाण्याची तुझी दुर्बलता आहे. गीता रहस्य या पुस्तकात लोकमान्य टिळक अत्यंत स्पष्टपणे सांगतात की जेव्हा माणूस कर्तव्याच्या समोर उभा असतो तेव्हा मोहापोटी किंवा भीतीने माघार घेणे हा धर्म नसून अधर्म आहे. अर्जुन ज्याला अहिंसा समजत होता ती प्रत्यक्षात अन्यायासमोर सरेंडर करण्याची वृत्ती होती. टिळकांनी आपल्या ग्रंथात पूर्वीच्या महान आचार्यांच्या भाष्यांचा अतिशय आदराने पण तर्कशुद्ध अभ्यास केला आहे. आद्य शंकराचार्यांनी गीतेचे भाष्य करताना ज्ञानाला आणि संन्यासाला प्राधान्य दिले होते. त्यांच्या मते ज्ञान प्राप्त झाले की कर्माचा त्याग करणे हाच मोक्षाचा मार्ग आहे. रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांनी भक्तीला श्रेष्ठ मानलं होतं, पण टिळकांनी दाखवून दिलं की या सर्व आचार्यांनी आपापल्या संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी गीतेचा आपापल्या दृष्टीने अर्थ लावला. परंतु जर आपण गीतेचा संदर्भ आणि महाभारतातील ती वेळ पाहिली तर श्रीकृष्णाचा मूळ उद्देश अर्जुनाला ज्ञानी बनवून जंगलात पाठवणे हा नव्हता. श्रीकृष्णाचा एकमेव उद्देश हा होता की अर्जुनाने ज्ञानी बनून ईश्वरावर श्रद्धा ठेवून अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि युद्ध केले पाहिजे. गीता रहस्य या पुस्तकातील सर्वात महत्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मयोगशास्त्र. टिळक म्हणतात की या जगात कोणीही माणूस कर्मापासून वाचू शकत नाही. तुम्ही अगदी गप्प बसून राहिलात तरी श्वास घेणं, विचार करणं, अन्न पचवणं ही सुद्धा कर्मेच आहेत. निसर्गानेच मानवाला कर्माच्या बंधनात बांधले आहे. मग जर कर्मापासून सुटका नाहीच तर कर्म कसे करावे याचे उत्तर भगवद्गीता देते. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फले तू कदाचन, म्हणजेच कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे, त्याच्या फळावर कधीही नाही. टिळक या श्लोकाचा अत्यंत व्यावहारिक अर्थ समजावून सांगतात. बऱ्याच लोकांना वाटते की फळाची आशा ठेवायची नाही, म्हणजे काहीही नियोजन न करता किंवा ध्येय न ठेवता काम करत राहायचं. पण टिळक स्पष्ट करतात की तसे मुळीच नाही. फळाची आशा सोडणे म्हणजे कर्माच्या परिणामांबद्दल सतत चिंता करत बसणे बंद करणे. जेव्हा एखादा माणूस सतत विचार करतो की मला हे काम करून काय मिळेल, मला यश मिळेल की अपयश, लोक माझे कौतुक करतील की नाही, तेव्हा त्याची सर्व ऊर्जा त्या चिंतेमध्येच वाया जाते. तो वर्तमानात जगण्याऐवजी भविष्याच्या भीतीतच जगतो. या उलट जेव्हा माणूस फळाची चिंता सोडून देतो आणि संपूर्ण लक्ष केवळ आपल्या कर्माच्या गुणवत्तेवर केंद्रित करतो तेव्हा त्याचे कर्म निष्काम होते. निष्काम कर्म म्हणजे फळाचा त्याग करणे किंवा कर्माचा त्याग करणे मुळीच नाही. काम करत असताना स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे आणि संपूर्ण समर्पण वृत्तीने काम करणे हाच खरा कर्मयोग आहे. टिळकांनी गीता रहस्यमध्ये कर्माचे 3 प्रकार अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. कर्म, अकर्म आणि तिसरा विकर्म. कर्म म्हणजे योग्य आणि विहित कर्तव्य करणं. विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध किंवा समाजाला हानी पोहोचवणारी वाईट कामे करणं. आणि अकर्म म्हणजे काम न करता आळशीपणे पडून राहणं किंवा कर्तव्यापासून पळ काढणं. समाज सहसा आळसाला किंवा शांत बसण्याला पुण्य समजतो, पण टिळक म्हणतात की अन्यायाविरुद्ध न लढता गप्प बसणे हे अकर्म असून ते विकर्मा इतकेच पाप आहे. जर तुमच्या समोर अन्याय होत असेल आणि तुम्ही सक्षम असूनही शांत राहत असाल तर तुम्ही त्या अन्यायाचे भागीदार बनत आहात. अर्जुनाची स्थिती तीच होती. कौरवाचा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहूनही अर्जुन युद्धापासून पळ काढू पाहत होता, ज्याला श्रीकृष्णाने तीव्र विरोध केला. या पुस्तकात लोकमान्य टिळकांनी लोकसंग्रह या संकल्पनेवर अतिशय भर दिला आहे. लोकसंग्रह म्हणजे काय, तर समाजाला एकत्र बांधून ठेवणं, समाजाचे कल्याण करणं आणि लोकांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देणं. ज्ञानी माणसाने केवळ स्वतःच्या मोक्षाचा विचार करू नये. मी ज्ञानी झालो, मला आता जगाशी काही देणं घेणं नाही असे म्हणून जंगलात निघून जाणे हा स्वार्थ आहे. खऱ्या ज्ञानी माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याने समाजात राहून सामान्य माणसासारखेच काम करून आपल्या आचरणातून इतरांना मार्ग दाखवला पाहिजे. श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात तसेच इतर लोक त्यांचे अनुकरणही करतात. त्यामुळे जर ज्ञानी लोकांनीच कर्म सोडले तर समाज दिशाहीन होईल, समाजात गोंधळ निर्माण होईल. म्हणूनच लोकसंग्रहासाठी अर्थात
समाजाच्या धारणेसाठी माणसाने सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. टिळकांनी पाश्चात्य तत्वज्ञानाचाही सखोल अभ्यास केला होता. त्यांनी गीता रहस्यमध्ये कांट, हेगल, मिल, स्पान्सर आणि शोपेनहावर यांसारख्या प्रसिद्ध युरोपीय विचारवंतांच्या सिद्धांताची तुलना आपल्या भगवद्गीतेशी केली होती. युरोपीय विचारवंत सहसा उपयुक्ततावाद किंवा सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक सुख या सिद्धांतावर भर देतात. पण टिळक दाखवून देतात की पाश्चात्य तत्वज्ञान केवळ बाह्य परिणामाचा विचार करते, तर भगवद्गीता कर्मामागील मानवी बुद्धी आणि कर्माच्या नीतिमत्तेचा विचार करते. जर एखाद्या कर्मामागील हेतूच शुद्ध नसेल तर त्याचा बाह्य परिणाम कितीही चांगला दिसला तरी ते कर्म श्रेष्ठ ठरू शकत नाही. भगवद्गीता मानवाच्या आतल्या शुद्धतेला, समबुद्धीला महत्त्व देतं. गीतेतील समत्व, योग, उच्चते ही संकल्पना टिळकांनी अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. समत्व म्हणजे काय? तर सुख असो किंवा दुःख, जय असो किंवा पराजय, लाभ असो वा हानी, सर्व परिस्थितींमध्ये मनाचे संतुलन कायम ठेवणे. जो माणूस यशाने हुरळून जात नाही आणि अपयशाने खचून जात नाही तोच खरा स्थितप्रज्ञ असतो. स्थितप्रज्ञ माणसाची बुद्धी स्थिर असते. रणांगणावर उभा असलेला अर्जुन जेव्हा दुःखाने व्याकुळ झाला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला हेच समत्व शिकवले. जर युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे तर जय पराजयाचा विचार बाजूला ठेव. जर तू या युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जर तू जिंकलास तर तू पृथ्वीचे राज्य उपभोगशील. त्यामुळे दोन्ही परिस्थितीमध्ये तुझाच फायदा आहे. मग संशय आणि भीती कशासाठी? हीच ती निर्भयता आहे जी कर्मयोगातून निर्माण होते. जर तू या युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि जर तू जिंकलास तर तू पृथ्वीचे राज्य उपभोगशील. त्यामुळे दोन्ही परिस्थितीमध्ये तुझाच फायदा आहे. मग संशय आणि भीती नेमकी कशासाठी? हीच ती निर्भयता आहे जी कर्मयोगातून निर्माण होते. गीता रहस्यमध्ये ज्ञानाचा आणि भक्तीचा अजिबात अनादर केलेला नाही. उलट टिळकांनी ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा सुंदर त्रिवेणी संगम साधला आहे. ते म्हणतात की ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत आणि भक्ती हे कर्माचे हृदय. ज्ञान नसलेले कर्म आंधळे असते, ते भरकटू शकते, आणि भक्ती नसलेले कर्म कोरडे आणि निरस असते. पण जेव्हा ज्ञानाची दृष्टी, भक्तीचे प्रेम आणि कर्माची शक्ती एकत्र येतात तेव्हा मानवाचे जीवन परिपूर्ण होते. ईश्वरावर अगाध श्रद्धा ठेवून हे जग त्या परमेश्वराचे स्वरूप आहे हा भाव ठेवून केलेले प्रत्येक काम हीच ईश्वराची पूजा बनते. पूजा म्हणजे केवळ मंदिरात जाऊन फुले वाहणे नव्हे, तर आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी ईश्वर पूजा आहे. जीवनात येणाऱ्या धर्म संकटावर टिळकांनी फार सुंदर विवेचन केलं आहे. अनेकदा माणसाच्या समोर अशी वेळ येते जेव्हा दोन चांगल्या गोष्टींमध्ये संघर्ष होतो. टिळक म्हणतात की नियम पुस्तकात जसेच्या तसे लिहिलेले असतात, पण परिस्थितीनुसार विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यावा लागतो. कर्माची गहन शक्ती समजून घेण्यासाठी माणसाची बुद्धी शुद्ध आणि निष्काम असणे गरजेचं आहे. जेव्हा मनात कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा धर्मसंकटाच्या वेळी योग्य मार्ग आपोआप सापडतो. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना ज्या मानसिक आव्हानांना तोंड दिलं त्याची झलक गीता रहस्यमध्ये स्पष्ट दिसते. त्यांना आपल्या कुटुंबापासून, आपल्या देशवासियांपासून दूर ठेवण्यात आलं होतं. वृत्तपत्रे वाचायला मिळत नव्हती, कोणाशी बोलायला मिळत नव्हतं, पण त्यांनी त्या तुरुंगालाच आपली तपोभूमी बनवले. ते तक्रार करत बसले नाहीत, त्यांनी नशिबाला दोष दिला नाही. त्यांनी त्या एकांतवासाचा वापर मानवजातीला एक महान ग्रंथ देण्यासाठी केला. हाच त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील निष्काम कर्मयोग होता. त्यांनी स्वतः ज्या सिद्धांताचे पालन केले तेच सिद्धांत त्यांनी या पुस्तकात लिहिले. या महान ग्रंथातून आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यासाठी अनेक अत्यंत मोलाचे धडे मिळतात, जे आजही तितकेच लागू पडतात जितके 100 वर्षांपूर्वी होते. पहिला धडा म्हणजे कर्मापासून पळ काढणे. हा कधीही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात, आव्हाने समोर उभी ठाकतात, तेव्हा अर्जुनासारखे खचून जाणं किंवा पळून जाणं सोपं वाटत असलं तरीही खरी नैतिकता आणि धैर्य हे आव्हानांचा सामना करण्यातच असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही आपले कर्तव्य पार पाडणे हाच एकमेव मार्ग असतो.
दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे यशाची चिंता न करता प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणं. आपण अनेकदा परीक्षेच्या निकालाची, नोकरीतील प्रमोशनची किंवा व्यवसायातील नफ्याची इतकी चिंता करतो की मूळ काम करायचेच राहून जाते. जेव्हा आपण परिणामांची भीती मनातून काढून टाकतो आणि केवळ कामावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपली कार्यक्षमता दुप्पट होते आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. अपयशाची भीती हीच माणसाची सर्वात मोठी शत्रू असते. तिसरा धडा म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान असणे. आपण फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जगत राहिलो तर आपले जीवन अपूर्ण आहे. समाजाचा एक घटक म्हणून समाजाचे देणे लागणे हे आपले कर्तव्य आहे. लोकसंग्रहाची भावना ठेवून इतरांच्या कल्याणासाठी काम करणे, कोणाला तरी मदत करणे, समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा धर्म आहे. ज्ञानी माणसाने समाजापासून तुटून न राहता समाजात मिसळून काम केलं पाहिजे. चौथा धडा म्हणजे मनाचे संतुलन राखणे. आयुष्यात चांगले आणि वाईट हे दिवस येत जात असतात. कधी प्रचंड कौतुक होतं तर कधी अपमान, कधी भरपूर पैसा मिळतो तर कधी आर्थिक अडचण येते. अशा वेळी मनाची स्थिरता गमावून न बसणे हाच खरा योग आहे. सुखात उतू नये आणि दुःखात खचू नये. जो माणूस मनावर ताबा ठेवू शकतो तो जगातील कोणत्याही युद्धाला जिंकू शकतो. पाचवा धडा म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे. दया आणि क्षमा हे गुण चांगले आहेत, पण जेव्हा कोणी तुमच्या हक्कांवर, तुमच्या स्वाभिमानांवर किंवा समाजावर अन्याय करत असेल तेव्हा शांत बसणे हा नपुंसकपणा आहे. अन्यायाचा प्रतिकार करणे हा पराक्रम आहे. धर्मरक्षिती रक्षता म्हणजे जो धर्माचे म्हणजेच न्यायाचे रक्षण करतो त्याचे रक्षण धर्म करतो. सहावा धडा म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्माचा मेळ घालणे. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून कोणी महान होत नाही आणि केवळ भावुक होऊन भक्ती करून चालतही नाही. ज्ञानाचा वापर कर्मात झाला पाहिजे आणि कर्माला भक्तीची जोड असली पाहिजे. जेव्हा आपण आपले काम हेच आपले दैवत मानतो तेव्हा कामात वेगळाच आनंद आणि गुणवत्ता येते. सातवा धडा अर्थात कोणत्याही परिस्थितीत आशा न गमावणं. मंडालेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिळकांनी हा ग्रंथ लिहिला. जर टिळकांनी परिस्थितीचे कारण देऊन काम थांबवले असते तर जगाला हा महान ग्रंथ कधी मिळालाच नसता. परिस्थिती कशीही असो, मानवी मन त्याची इच्छाशक्ती कोणत्याही बंधनाला तोडू शकते. अडथळे हे आपल्याला थांबवण्यासाठीच येत नाहीत तर आपली ताकद वाढवण्यासाठीही येतात. लोकमान्य टिळकांनी 1915 मध्ये जेव्हा मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यावर हा ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा संपूर्ण भारतात एक अभूतपूर्व लाट आली होती. या पुस्तकाने निद्रिस्त झालेल्या भारतीय तरुणांना जागे केलं. इंग्रजांविरुद्धच्या लढाऊ स्वातंत्र्याच्या चळवळीला या ग्रंथाने एक वैचारिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान मिळवून दिलं. लोकांना समजले की देशासाठी लढणे, कष्ट करणे आणि बलिदान देणे हा सुद्धा एक महान कर्मयोगच आहे. आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या युगात जिथे प्रत्येक माणूस ताणतणावात, नैराश्यात आणि स्पर्धा किंवा भविष्याच्या चिंतेत असतो, तिथे गीता रहस्य हा ग्रंथ एका दीपस्तंभासारखा काम करतो. हे पुस्तक आपल्याला शिकवते की आयुष्यातील रणांगणावर पळून जाऊ नका. समस्यांना सामोरे जा. तुमच्या हातात जे आहे ते म्हणजे तुमचे कर्म. ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करा. निकालाची चिंता देवाला किंवा काळाला करू द्या. जेव्हा तुम्ही अशा निष्काम वृत्तीने जगू लागाल तेव्हा तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व चिंता नष्ट होतील आणि तुम्हाला एका असीम शांततेचा व शक्तीचा अनुभव येईल. शेवटी गीता रहस्य हे केवळ एक पुस्तक नाही तर तो मानवी जीवनाचा एक वस्तुपाठ आहे. तो आपल्याला सांगतो की माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या जन्मावरून किंवा त्याच्या परिस्थितीवरून ठरत नाही, तर तो कोणती कर्मे करतो आणि कोणत्या भावनेने करतो यावरून ठरते. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जगाच्या कल्याणासाठी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे राहून केलेले प्रत्येक कार्य हाच खरा योग आहे. हाच मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्य टिळकांनी संपूर्ण मानवजातीला दिलेला अमर संदेश आहे, जो आजही आणि येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत मानवी मनाला कर्तव्याची आणि पराक्रमाची प्रेरणा देत राहील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूया लवकरच. धन्यवाद.